महाराष्ट्रात सर्वत्र आरक्षणाचे वातावरण तापले असताना मनोज जरांगेंची नवी मागणी. मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या वतीने बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी नवी मागणी केली आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत राज्यात नोकर भरती करू नये असा मुद्दा त्यांनी बैठकीत मांडला. जरांगे पाटील यांच्या या मागणीला उपस्थित सर्वांनी होकार दर्शवला आहे. त्यामुळे आता नोकर भरतीबाबत पुढे काय होते, नोकर भरती होत असल्यास जरांगे पाटील काय भूमिका घेतील हे पाहणे महत्त्वाचे आहे. बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या लेकरांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या राज्यात नोकर भरती करायची नाही. जर तुम्हाला नोकर भरती करायची असेल तर मराठ्यांना काही हरकत नाही. मराठे कुणाच्याही लेकरांचं वाटोळं होऊ देणार नाही. पण नोकर भरती करण्याचा निर्णय घेताना मराठ्यांच्या सर्व जागा राखीव ठेवून नोकर भरतीचा निर्णय घ्या तर आम्हाला मान्य आहे. पुढे बोलताना जरांगे म्हणाले, उद्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे त्यांचे म्हणणे काय आहे हे समजल्यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. 24 डिसेंबरनंतर पुढील आंदोलन कसे असणार आहे याबाबत बीड येथील 23 डिसेंबरच्या सभेत घेतला जाणार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी बोलवण्यात आलेल्या बैठकीला मराठवाड्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील मराठा बांधव उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. नियोजन बैठकीचे असताना प्रत्यक्षात गर्दी सभेप्रमाणे झाली होती.